परीक्षेची धडपड, मुलीचं उज्ज्वल भविष्य आणि बापाची मोलाची साथ, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं। जळगावच्या महेश सोनार यांचं स्वप्न होतं मुलीला MBA बनवायचं। आज दिनांक 10 मे 2025 रोजी त्यांनी आपल्या मुलीला नैना हिला अंमळनेरला CET परीक्षा देण्यासाठी स्वतः गाडी चालवत नेलं। परीक्षा झाल्यावर परत येताना पिंपरी गावाजवळ भरधाव बोलेरो पिकअपने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली आणि क्षणात साऱ्या आयुष्याला हादरा बसला। या भीषण अपघातात महेश सोनार यांचा जागीच मृत्यू झाला। मुलगी नैना आणि मित्र राजेश धूत गंभीर जखमी झाले आहेत। समोरच्या बोलेरोत लग्नाच्या वराडीतील काही जणही जखमी झाले आहेत। एका बापाचं स्वप्न पूर्ण व्हायच्या क्षणीच त्यांचं आयुष्य संपलं आणि मुलीच्या शिक्षणाच्या वाटेवर दुःखाचं खोल गडद सावट पसरलं। तर हळदीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वऱ्हाडाची गाडीला अपघातात अनेक जण जखमी झाल्यामुळे आनंदाच्या क्षणी दुःखाला सामोरे जावे लागले आहे। अपघाताची काय घटना घडली आहे, यामध्ये कोण मयत झाले आणि कुठे ते जात होते? नेरून रामेश्वर कॉलनी येथील महेश भाऊ सोनार आपली मुलगी नैना हिच्या MBA च्या CET साठी अंमळनेर येथे पेपर देण्यासाठी गेले असता तिकडून पेपर देऊन परत जळगावकडे येत असताना पिंपरी गावाजवळ त्यांच्या गाडीचा, त्यांची जी कार होती त्या गाडीला बोलेरो गाडीने ठोकलं। भोज येथील काहीतरी लग्नाचं वऱ्हाड त्या गाडीमध्ये होतं आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये तिघांचंही म्हणजे महेश भाऊ, त्यांची मुलगी आणि एक राजेश धूत म्हणून त्यांचे मित्र सोबत होते आणि ते जखमी झाले। त्यांना तिथून काही नागरिकांनी मदत केली आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं। आपल्या जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी मला फोन केला की राजू भाऊ, तुमच्या प्रभागातील काही रहिवासी आहे, ते पिंपरीजवळ त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांना विचारलं तुम्ही कुठे राहता, तर त्यांनी सांगितलं की राजेंद्र उगे पाटील यांच्या घराजवळ प्रभागात आम्ही राहतो, तर तुम्ही फक्त त्यांना कळवा, निरोप द्या आणि मग आम्हाला मदत मिळेल। ताईंचा फोन आल्याबरोबर मी इथे सिव्हिल हॉस्पिटलला आलो। आपले सिव्हिल सर्जन पाटील साहेबांशी माझी चर्चा झाली। त्यांनी डॉक्टरांना सूचना दिल्या। तिथे त्यांनी त्यांचं हे केलं, आपलं ECG केलं। तर ECG केल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। महेश भाऊ सुरेश सोनार, त्यांचं पाण्याचं जे ॲक्वा जारचा बिझनेस आहे, त्यांना 2च मुली आहे आणि घरातला कर्ता पुरुष गेल्यामुळे त्यांच्या घराचं खूप असं मोठं नुकसान झालेलं। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।